विठोबा रखुमाई कीर्तनाचा जर का व्याकरणाच्या परिभाषेमध्ये जर का चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल. तुम्ही म्हणाल महाराज व्याकरण काय सांगत बसलात. गुरुवर्य महाराज सांगायचे आम्हाला कीर्तन करायला जवळपास 35 विषयाचा अभ्यास असला पाहिजे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, प्रशिस्त 13, स्थाप्यत 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65, 20, विचारसागर 21, वृत्तीप्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33, पावले 34, भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी संप्रदाय कीर्तनकार टू यू नो माय डिअर. आजकाल जर का आपण दृष्टी टाकली तर कीर्तनाचा अतिरेक होताना पाहायला सापडतोय. कीर्तनकार जर का गायनाचारी असेल तर कीर्तनाचं पोस्टमार्टम केल्याशिवाय राहत नाही. मी युनिव्हर्सल बोलतो, इथलचं सोडून इथे बेटर आहे. एखाद्या वेळेस गायक मृदंगाचारी यांच्याकडनंही अतिरेक होण्याची शक्यता आहे. मी युनिव्हर्सल बोलतो, इथलचं नाही बोलत आहे. का? याचं कारण त्यांची साधना नसली पाहिजे. ज्याची साधना नाही तो 100% तमाशा केल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई तुकोबाराय म्हणाले, साधणे तरी हीच दोणी जरी कोणी साधील, परद्रव्य आणि परनारी यांचा धरे विटाळ. 284 अभंगाचा नंबर 4, चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. कीर्तन म्हणजे काय आहे? कीर्तन म्हणे भगवंतासोबत वार्तालाप करण्याची एक कक्षा आहे. श्रीमद भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. यत्फलं नास्ति तपसाण योगेण समाधिना तत्फलं लभते सम्यक् लोके शव कीर्तनात्. श्रीमद भागवत अध्याय नंबर 1, श्लोक नंबर 68. काय म्हटलं मी? श्रीमद भागवत अध्याय नंबर 1, श्लोक नंबर 68. कलियुगामध्ये जे कीर्तन तपश्चर्या करून प्राप्त होत नाही, यात फलमना असती तपसाण योगेण, जे फळ योगा करून प्राप्त होत नाही, नास्ति तपसाण योगेन समाधीना, जे फळ कलियुगामध्ये समाधी लावून भेटत नाही ते फळ एकमात्र कलियुगामध्ये वारकरी कीर्तन प्राप्त होतं. पण केव्हा? जेव्हा वारकरी पद्धतीत असले तेव्हा. विठोबा रखुमाई येणाऱ्या 1.5 तासामध्ये तुम्हाला कळेल की खरं कीर्तन म्हणजे काय असतं. कीर्तन काय आहे लक्षात येत आहे का? कीर्तनाला उभा असणारा कीर्तनकार हा शुकाचार्य आहे. आणि कोणते शुकाचार्य? आत्मा रामशमूणयो निरग्रंथा अप्युरुक्रमे पुरवंद्य हे तु किं भक्त्या मिथ्यं भूतगुणो हरिः. 1:7-10 कोडा आहे सांगू शकेल कोणी? 1:7-10 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1, अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10. याला म्हणतात 1:7-10. काय म्हणतात? 1:7-10. श्रीमद भागवत स्कंद नंबर 1, अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 10. शुकाचार्य कसे आहेत माहिती आहे? शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला श्रीमद भागवताचं दर्शन करवलं आणि हरिद्वारामध्ये आनंदवनामध्ये देवर्षी नारदांनी भक्तिज्ञान वैराग्याच्या उद्धाराकरता ज्या भागवत कथेचं चिंतन केलं तिथे काल्याचं कीर्तन शुकाचार्यांनी केलं होतं. ते शुकाचार्य. तशा दृष्टिकोनातनं कीर्तनकार कपडे अंगावर म्हणजे शरीरानं नागडा नसावा पण वृत्तीनं नागडा असावा, हे मला याच्यामध्ये सांगायचं. यात किंचन वृत्ती त्याची असली पाहिजे. आणि ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे पहा, सूक्ष्म चिंतन करा, लक्षात येईल. आत्मा रामशमूणयो, जे शुकाचार्य स्वतःच्या आत्म्यामध्ये रममाण राहतात. निरग्रंथा अप्युरुक्रमे, ज्यांच्या डोक्यालाच ग्रंथ नाही आहे. आपल्याकडे केस असलं की आपण शेंडी लावतो, शेंडी लावली की अभिमान प्राप्त होतो. ठीक आहे.
शुकाचार्य के सर पर बाल नहीं है, संस्कृत में उसको कहते हैं वपन. क्या कहते हैं? वपन. क्षौर मराठी मध्ये चपाती, चमन गोटा, नवरत्न तेल लगा करके दूर से ही कुछ कुछ लोगों का चमकता है ना, है की नाही? त्याला वपन म्हणतात. क्षौर, चपाती, टक्कल, पुरी खेती उजाड गई. वपन, क्षौर. आता जिथे केसच नाही आहेत, शेंडी बांधण्याचा प्रश्नच निर्माण नाही होत. शरीराला असलेल्या डोक्याचे केस नाही आहे, तीही शेंडी म्हणजे तेही ग्रंथ त्यांच्याकडे नाही आहे आणि आध्यात्मिक ग्रंथही त्यांच्याकडे नाही आहे. जहाँ पे बैठ जाए वही से ज्ञान की गंगा बहाना सुरू कर दे, ऐसे शुकाचार्य स्वामी. आणि आपलं आमकाना करायची असेल आणि लफडे नसतील करायचे तरच इकडे या. आणि फक्त पैसा कमवायचा असेल, गाड्यात फिरायचं असेल, लक्षात येत आहे का, तर इकडे तुम्ही येऊ नका म्हटले. मी तुम्हाला प्रमाण देतोय ना, मनानं नाही सांगत आहे ना. शुकाचार्यासारखे कीर्तन असावे, बाकीचे सुद्धा तुम्हालाही सूट नाही आहे. तुम्ही सुद्धा प्रल्हाद आहात, विनयकरी देवर्षी नारद आहेत, मृदंगाचार्य साक्षात देवराज इंद्र आहेत. प्रल्हादस्तालधारी तरलगती तयाच्या धवकांस्यधारी विनाधारी सुरळ शिरस्वर कुशल तया राग कर्तर्जुनो अभूत इंद्रोवादिन मृदंगम जय जय सुप्रा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भावभक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव अनर्धमध्यैत्रिकमेव तत्रं भक्त्यादिकानां नटवस्तु तेजसमलौकिकं कीर्तनमेतदीक्षम हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत्. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. कीर्तनामध्ये टाळ वाजवणारे प्रल्हाद आहेत, प्रल्हादस्तालधारी. आणि प्रल्हाद कोणते? आत्याच्या मांडीवर बसले तरी ते जळाले नाही. ते आपण हरिपाठ म्हणतोय तरी आपली गाडी खाईत पडते. विचार करा, सूक्ष्मचिंतन करा जरा. मग पिक्चरचे गाणे ऐकत चाललो का भजन करणं? द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड बाय डिअर. नारायण हरी उच्चारण नामाचा तेथे कळी काळाचा रिगण असं वर्णन आहे. पण किती लोक सूक्ष्मचिंतनानं सांगा ना, किती लोक हरिपाठ म्हणतात? वारकऱ्याचे 5 लक्षण आहे. 65 प्रत्येक कीर्तनात सांगतो मी, 65 अभंगाचा काकडा पाठ असावा वारकऱ्यांचा. 1 हरिपाठ ज्ञानोबाचा पाठ असावा. 2 ब्राह्मण लोक त्रिकाल संध्या करतात तसे वारकऱ्यांना त्रिकाल संध्या करावी. सकाळी त्यांना ज्ञानेश्वरी वाचावी 1, दुपारी त्यांना तुकोबांचा गाथा वाचावा 2, आणि संध्याकाळी त्याने एकनादी भागवत वाचावं 3. त्रिकाल संध्या प्राकृत प्रस्थानत्रय वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वाचं चिंतन आहे. ही त्रिकाल संध्या झाली आहे. ज्ञानेश्वरी, गाथा आणि एकनादी भागवत, काकडा आणि हरिपाठ मिळून झाले 5. याचं दर्शन ज्याच्यामध्ये होतं त्याला यथार्थ वारकरी समजायला हरकत नाही. असो, मी जास्ती विस्तार करणार नाही. कीर्तन याचं आहे, कशाचं? जागराचं आहे. आणि मला थोडंसं काही जास्ती त्याचं माहिती नाही, म्हणून मला थोडंसं इकडचं तिकडचं घेऊन थोडंसं मिक्स करावं. आजकाल तेच कीर्तन आळंदीला नाही गेला तरी कीर्तन लोक करायला लागलेत, बरोबर आहे की नाही? आणि आळंदीला नाही गेले तरीही गायक होता येतं आहे आजकाल, बरं का. साधना नाही केली, कोणत्या गुरुनं माळ घातली हे नाही सांगता आलं तरीही कीर्तनकार, बरोबर आहे ना बाबा, होता येतं. आणि पोस्टमार्टम करता येतं, वाटोळ समाजाचं करता येतं. विठोबार अरे जे फळ कलियुगामध्ये कीर्तनानं प्राप्त होते, त्या कीर्तनामध्ये दृष्टिकोन जर का वाईट असेल आपला, चित्ताची शुद्धता, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, विचारसागराच्या प्रक्रिया ग्रंथामध्ये अंतग्रंथ चतुष्ट सांगितलं याला. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण तुकाराम महाराज म्हणले अहंकाराची निवृत्ती होणार आहे, त्याची सुरुवात मनापासून आहे. मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न झालं तर सिद्धी. एक सिद्धी नाही म्हटले तर कमीत कमी 8 सिद्धी प्राप्त होतील. अनिमा, महिमा, गरिमा, वशित्व, वैशित्व, काम्य प्राप्ती आणि प्राकाश्य, आहे की नाही? भक्तीचे ते वर्म, जयाचे हाती, तया घरी शांती, क्षमादया, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, नवजती दुरी दवडिता. 3193 अभंगाचा नंबर 5 चरण तुकाराम. अष्टसिद्धी प्राप्त होतील म्हटले. पण मनच प्रसन्न आहे आपलं. आपण पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अरे रे आज तर एकादशी आहे, बरोबर आहे ना? एकादशीच्या दिवशी सिगरेट पिणे, बिडी पिणे, तंबाखू खाणे,
म्हणजे निव्वळ नरकाचा रस्ता सांगितला आहे. पहा आपण आपल्या लक्षात येईल. एकादशी सन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते ऐक. ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती या जन गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूंशी अशुद्ध विटाळशींचे खोळ. आज 4 दिवस जी बाई बाजूला बसली तिचा शब्द ऐकून म्हणले विटाळशी रजस्वला अशुद्ध विटाळशींचे खोळ. विडा भक्षिता तांबूल न सांपडे सबळ काळा हाती सेज बाज विलास भोग. आज पलंगावर झोपू नाही, आज दारू गिरू शरबत गिरबत पिऊ नये म्हणले बाबा. सेज बाज विलास भोग करती कामनीचा. आज पिक्चर पाहू नये म्हणले, तमाशा पाहू नये बाबा. पलंगावर झोपू नये, आज सुपारी खाऊ नये म्हणले बाबा. आज मिठा मसाला पान खाऊ नये, आज 120-300 कलकत्ता खाऊ नये म्हटले बाबा. सेज बाज विलास भोग करती कामनीचा. संगत तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत आपणा वजे हरिकीर्तन आणि वारी जातो कोणा त्यांचे बापे जाना ठेंगना तो महाबरू तया दंडी यमदूत झाले तायचे अंकित. तुका म्हणे वत एकादशी चुकली या अभंगाचा नंबर 170. 6 चरण तुकाराम महाराजाची गाथा. एकादशी व्रत सोमवार न करते कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहरासी नाही पोट बरी वाती कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो. अभंग नंबर 49. जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी त्याचे वय नित्य काळ लेखित आहे रागेत आता खाय कर करा. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशानगृह जाणा. जय कोळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भाऊ नदी तापा. विठोबाचे नाम नुच्चारीचे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. तुका म्हणे त्याचे काष्ट हातपाय कीर्तना नवजा हरीचे. अभंगाचा नंबर 34. एकादशीच्या दिवशी जो कीर्तनाला जात नाही पिक्चर तमाशा गिमाशा जातो म्हणले तर तो जिवंत लाकूड आहे म्हणले, माणूस नाही म्हटले तो. पहा आपण आपल्या लक्षात येईल. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले ना पंढरीची वारी आहे माझे घरी. 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 तीर्थ तुकाराम महाराज म्हणाले ना पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करणे उपवासी गायी हरणीसी मुखी नाम 2241. अभंगाचा नंबर 3. चरण तुकाराम महाराजी कैलासवासी बाबूराव देवडीकृत मंगता संपदा सोहळा नावडे म्हणाला करते टकळा पंढरीचा. जावे पंढरीचे आवडे मनासे कगदी एकादशी आषाढी है. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याचे शिखरवाणी वाटप आहे. 2240. अभंगाचा नंबर 3. चरण तुकाराम महाराजी गाथा. 15 दिवसा एक एकादशी कार्यकर्सी व्रतसार काय तुझा जीव जातो एकादशी फराळाचे मेसे धने घेसी स्वहित कारण मानवेलचे हरिकथा पूजन वैष्णवांचे थोडे तुझं घरी होती उजागरे देवळासी कार्य मरसे जाता. तुका म्हणे कार्य सुकुमार झालंसी काय जाबदेसी यमदूता. 2050. अभंगाचा नंबर 5. चरण तुकाराम महाराजी गाथा. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एकादशी करायला लागले. सांगू शकेल का कधीपासून? जेव्हापासून तुकाराम महाराज भेटले तेव्हापासून. छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायचे 100 कीर्तन ऐकले. म्हणले महाराज मी शत्रूंसोबत लढाया करू मोहिमा करू खूप कदरलोय. मला आता विना द्या गळ्यात आणि मला कीर्तन करू द्या. मी तर तुमचा शिष्य आहे, तुम्ही मला माळ घातली आहे आणि तुम्ही कीर्तन करायला रायगडावर पण या. ते म्हणले मी कीर्तन करायला रायगडावर येतो पण मी दक्षिणा घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कीर्तन करायला येईल पण माझी दक्षिणा काय आहे म्हटले. अभंगाचा नंबर 3421. हे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांना, त्या दोघांचा वार्तालाप आहे. छत्रपती शिवाजी महाराज मी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतोय की मी प्रसन्न व्हावं असं जर का तुम्हाला वाटत असेल तर माझं सुख दक्षिणेत नाही तर तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी.
तुमचे येरपित धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. या एकादशीचं खूप महात्म्य आहे बरं का माऊल्यांनो. तुम्ही सगळे करतात माहिती आहे, पण तरुण ऐका, जे लोक एकादशी करत नसतील त्यांना विष्टा लॅटरिंग, तो शब्द मी वापरत नाही, सकाळी ज्याच्या करता पण जातो ते खाल्ल्याचा दोष आहे. पहा, बाकीचा एखादा उपवास नाही केला तरी चालेल, परंतु एकादशी करणं अत्यंत गरजेचं आहे. वंजारी समाजाचे संत भगवान बाबा, सावरगाव भगवानगडाखाली त्यांचं गाव आहे, मी तिथे कीर्तनाला गेलो, असं गाव आहे ते. तर त्या गावामध्ये एकादशी दिवशी तवा सुद्धा टाकत नाहीत. काय म्हटलं मी? तवा सुद्धा टाकत नाही. लहान पोरग जे जन्माला आलेलं आहे, एकादशी महात्म्य वाचा, आपल्या लक्षात येईल. एकादशी महात्म्याला कुत्र्याला सुद्धा पोळी देऊ नये, घोड्याला सुद्धा चारा देऊ नये म्हटले, घोड्याला सुद्धा वाटाणे चणे देऊ नये म्हटले, घोड्याला सुद्धा फराळाचं दशमी वगैरे साबुदाणा वगैरे दिलं पाहिजे. जिथं जनावरांनाच या ठिकाणी अन्न खायला चालत नाही, तिथे आपण अन्न खाल्लं तर आपला उद्धार होणार आहे का? अजिबात नाही. आज एकादशी होतं म्हणून थोडासा प्रकाश त्याच्यावर टाकला. विठोबार आता एवढा जो विस्तार केला त्याचा अभंगासोबत कुठे ना कुठे कनेक्शन आहे. पहा, आपल्या लक्षात येईल. हेची व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास. प्रत्येक जन्मामध्ये जन्माला येऊन जर का पंढरपुराच्या पांडुरंगाचा दास झाला तर तो यथार्थ वारकरी होईल. काय होईल? तो यथार्थ वारकरी होईल. आणि वारकरी झाला म्हणजे वारकऱ्याची आचारसंहिता आली. प्रत्येक वारकऱ्याचं जीवनाचं अकाउंट पांडुरंगासोबत लिंक असलं पाहिजे. जसं मागे आलं होतं ना की आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकला लिंक करा, तसं तुमची आमची लिंक असली तर कल्याण. तुमची आमची लिंक जर का आउटसाईड असली म्हणले तर काही खरं नाही. मला असं वाटतंय की आत्तापर्यंत तुम्ही कीर्तन कथा खूप ऐकल्या, वाईट नका वाटू देऊ, पण कशा ऐकल्या सांगू? खरं सांगू ना, काय हरकत, सांगू का नको सांगू? एक था राजा, ऐका नीट, एक था राजा एक थी राणी, दोनों मर गए खत्म कहाणी. असे कथा कीर्तन आपण ऐकले. कहाँ पे गए थे? बोले कहाँ पे भी नहीं. क्या लाया? कुछ भी नहीं. ग्लास तोडा 12 आना. आणखी नाही का? घेणं न देणं, कंदील लावून येणं, मायाची मका कोल्याचं भांडण. याला प्रमाण देऊ का आजी? आता तुकाराम महाराजाचं, जन्मासी येऊणी काय केले, थुआ मुद्दल गमाविले, कारण फिरसी मागारा, अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर 2168, 4 चरण तुकाराम महाराज. यथार्थ कीर्तन म्हणजे कीर्तन करायचे. हो, मी 2000 अभंग पाठ केले म्हणून नाही सांगत हो, पण 200 तर पाठ करा बाबा. चांगले चांगले कीर्तनकार बसवा बैठकीला, खोटं बोलत नाही. कीर्तनाचा धंदा सोडून भंगार विकायला सुरुवात करतील. विठोबार जाऊ द्या, मी तर म्हणतो 50 पाठ असले तर मला डाऊट आहे. 50 कीर्तनकाराच्या श्वासाश्वासामध्ये चिंतन असलं पाहिजेत ना. पैसा तर चांगल्यालाही देणार, लोकांना चांगल्यालाही देणार आहे, पण भंगाराला जर का पैसा गेला तर उपयोग नाही म्हणले. चांगल्याला पैसा गेला तर पैसा वसूल तर कार्यक्रम असावा बाबा, कमीत कमी. खरं आहे का? माणसाला वाटलं पाहिजे ना, आपण जिथे पैसा. आता मृदंग बिलकुल कलियुगातले देवराज इंद्र आहेत, हे कलियुगातले पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज आहे. तेवढा मी मात्र कीर्तनकार नाही आहे पक्का, पण हे मात्र सगळे पट्टीचे आहे, तर पैसा वसूल आहे तुमचा. बरोबर आहे की नाही? तर त्या संबंधानं जीवनाचं अकाउंट जर का त्या पंढरीश पांडुरंगासोबत ज्याचं लिंक असेल, त्या संबंधानं तुकाराम महाराज देवासमोर उभा राहतात, अनेक मागणी मागतात. प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येता जोर धाके, जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीती. आणि आम्हाला काही नको म्हटले देवा, मागतच नाही. पण मग जर का मागत नसतील तर हे मागणीचं प्रकरण गाथ्यात आलं कसं, असा पहिला प्रश्न आहे. त्याचे 3 कारणं आपल्याला सापडतात. पहिलं कारण असं आहे की जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी करून सगळे वारकरी संत हे प्रपंचातलं काहीच मागत नाही आणि परमार्थातलं सगळंच मागतात. एक बरोबर आहे की नाही? परमार्थातलं सगळंच मागतात, प्रपंचातलं काहीच मागत नाही. एक दुसरं, जगत कल्याणासाठी सगळंच मागतात, स्वार्थासाठी काहीच मागत नाही. 2 आणि तिसरं, त्यांना मागायची गरजच नाही, पण ते प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहेत, भगवंताची विभूती आहेत. मग जगद्गुरु संत तुकाराम महाराज कसं मागवायचं हे जनसामान्यांना शिकवणार नाही तर कोण शिकवणार? म्हणून येणाऱ्या वारकरी सांप्रदायिक वारकरी लोकांना वारकरी संप्रदायाच्या संतांचं अवगाहन अवलोकन अनुसरण करावं. आणि त्या ज्या मार्गावर संत चाललेत म्हणले त्या मार्गावर त्यांनी चालावं. या संबंधानं मागायचं कसं ते दाखवलं. त्यांनी स्वतः मागितलं नाही पण मागून दाखवलं. त्या संबंधानं हे सगळे मागणीचे अभंग आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला सापडतात. तर त्या संबंधानं हेची भावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास. थोडासा सूक्ष्मचिंतन याचं करू. धर्मशास्त्राच्या प्रक्रियेनुसार मागण्याचे 3 प्रकार आहेत. सात्विकाचं मागणं, राजसाचं मागणं आणि
सात्विक, राजस आणि तामसाचं मागणं. सात्विक माणूस जर का मागतो तर तो हुशारीनं मागतो. राजसिक माणूस मागतो म्हटले तर तो काय करतो, थोडंसं बावळटपणानं मागतो. आणि तामसिक माणूस निव्वळ मूर्खपणानं मागतो. तर अगोदर आपण तामसिक आणि राजसिकाचं वर्णन करू. संतांची दृष्टी मागण्याच्या बद्दल कशी आहे आणि ह्या तीन वर्गाचे जे लोक आहेत म्हटले संतांना याचं वर्गीकरण केलं. हे कसं मागतात. राजसिक मागणं म्हणजे बावळटाचं मागणं आहे. काय आहे? राजसिक मागणं म्हणजे बावळटाचं मागणं आहे. एका गावामध्ये 2 जण राहत होते. म्हणजे अख्खं गाव होतं पण 2 जण असे राहत होते की ते रोजच्या रोज भांडायचे. रोज भांडायचे. खूप श्रीमंत, घराला घर म्हणजे घरासमोर घर, बांधाला बांध आणि एकमेकाची बरोबरी. यांनी जर का उदाहरणार्थ एखादी गाडी आणली त्यांनी आणली, यानं ट्रॅक्टर घेतलं त्यांनी घेतलं, भांडायचे खूप, जळाजळी. याच्या पोरीला समजा नवरा इंजिनियर भेटला तर त्याच्याही पोरीला इंजिनियरच नवरा भेटला. म्हणजे या उड्या ह्या लेवलचं त्यांचं काय होतं म्हणले, काय म्हणतात, जळजळ. हां, लक्षात येत आहे का? या लेवलचं त्यांचं तशा पद्धतीनं होतं. आणि दोघं इतकं भांडायचे, इतके भांडायचे, लोक कदरले. म्हणले यांच्यामुळं काय व्हायले ना, गावावर विघ्न यायला लागले, गावामध्ये शांतताच राहिली नाही. म्हणले बुवा काय झालं म्हणले, गावामध्ये अजिबात शांती पडते नाही सुख, ये रावघेची दुःख अणवणे शांती धरा, उतराल पहिलं पारतीरा, खवळली कामक्रोध अंगी, 389 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. मान अपमान गोवे अवघे गुंडोणिया ठेवावे, ह्याची देवाचे दर्शन त्याने राहे समाधान, ह्याची शांतीची वस्ती तेथे खुंटे गाळगती, आली उर्मिस आहे तुका म्हणे थोडे आहे. 84 अभंगाचा नंबर, थोडे आहे थोडे आहे, चित्त सह्य झाली या, हर्षामर्ष पाही रंगे, पांडुरंगी सरते वगैरे वगैरे. खूप प्रमाण आहे देण्यासारखे. म्हणजे शांतीवरती किती व्याख्या तुकाराम महाराजांनी केलेली लक्षात आहे. अहो, कीर्तन करायला अभंग दिला पाहिजे. 90% कीर्तनकार दुसरे धंदे टाकतील. बिठोब्बार माझा राग नका येऊ दे. माझा राग येऊन काय करताय, धंदा तर आपणच लोकांनी मांडलाय. गुरुवारी रामभाऊ महाराज म्हणतात तसा. अहो, तुम्ही जर का अभंग दिले ना, खोटंच बोलत नाही. इकडे हा महाराज किती घ्या, तुम्ही 25 नाही 50 घ्या, पण अख्खा काकडा म्हणून दाखवा आम्हाला. काकडा उठा सकाळ जाण उठले नारायण, स्पष्ट वक्ता बोलतोय. ज्यानं तोंड काळं केलेलं आहे तो इथे उभा राहून नाही बोलू शकत. ऐका ना, 19 वर्ष झाली, हे काही लफडं नाही आपलं. नाहीत लोक म्हणते तू काय सांगतो रे, बरोबर आहे का? ज्यानं कुठं तोंड मारलेलं असतं, तोंड काळं केलेलं असतं ना, तो नाही बोलू शकत इथे उभा राहून. बरं का, लक्ष, लिसन केअरफुली. ज्याचं कुठे ना कुठे तोंड काळं आहे, कुठे लफड्यामध्ये अडकलेलं आहे, कुठे ना कुठे फटके खाल्लेले आहे, 2-4 फटके खाल्लेले आहे, तोंड काळं केलेलं आहे, चपलाचा हार घातलेला आहे, त्याची काय हिंमत आहे इथे बोलण्याची? अहो, कीर्तनकारामध्ये चारित्र्य असलं पाहिजे ना, लाजा वाटल्या पाहिजेत का नाही आपल्याला? लफडे करताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येऊन लफडे करतो आपण, दुसऱ्याच्या आईबाईवर आपण वाईट नजर ठेवतो. कशाला इकडे आपण यायचं आहे? आधीच हिंदू धर्मावर घाले होत आहेत, आघात होत आहेत, हिंदू धर्माला बुडवण्याचे प्रयत्न चालले, त्यातले त्यात आपण माती खातो, शेण खातो. कमी आहे का ते? कमी आहे? मी म्हटलं ना, आज कीर्तन म्हणजे काय तुम्हाला कळणार आहे माऊल्यांनो. विठोबा रखुमाई, जास्ती विषांतर नको. हे 2 जण भांडणं करायचे, अशी अशांतता होती की नाही? अशांतता सांगा ना. आपला मुलगा एखाद्या संस्थेमध्ये आत होऊन तिथं असं काहीतरी व्हावं, कसं आपल्याला राग येतो? जाऊन तो बाबा आणला पाहिजे, कसं वाटतं आपल्याला? खरं का खोटं बाबा? अहो, मी खोटं बोलत नाही. घटना पहा, रोजच्या रोज उघडा म्हणजे लक्षात येईल. मी काय नवीन सांगतो. तुम्ही जर का सोशल मीडियाला अपडेट असेल ना, इंस्टाग्राम उघडा, फेसबुक उघडा, युट्यूब उघडा, पेपर वाचा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. रोजच्या रोज काही काही लागतात घटना. 10 घटना रोज चालू आहे संप्रदायामध्ये लफड्याच्या. 10 नवीन जुन्या दाबल्या 10 लफडे रोज संप्रदायामध्ये चालू आहेत. विठोबा रखुमाई. दोघं जण भांडणं करायचे म्हणून दोघांना म्हटले गावाच्या बाहेर काढ. आता गावाच्या बाहेर काढायचं म्हटल्यावर झालं असं, चला तुम्ही गावाच्या बाहेर निघा म्हणले, नाही तर आम्ही तुम्हाला बमकूर बाहेर काढणार. ते म्हणले आता तर लाठ्या काठ्या घेऊन आले, तरकाटी करायला जावं तर उगाच मारते आणि अपमान होईन आपला, जाऊ म्हणले बाहेर. 2 जण गावाच्या बाहेर निघाले. बावळटाचं मागणं म्हणजे राजसिक मागणं. आता गावात जेव्हा होते तेव्हा सोयीनं नाही राहिले. काय म्हटलं मी,
जेव्हा गावात होते तेव्हा सोयीने नाही राहिले आणि जंगलात गेल्यावर दोघांना एकमेकाच्या गळ्यात हात टाकले. पहा म्हणजे हुशार. अरे बाबा तिथं जर का गळ्यात हात टाकले तर गावातच सोयीनं राहायचं ना. म्हणले आता इथं एखादा आजगर वाघ आला तर अवघड आहे, एकमेकाच्या सहाऱ्यानं राहू. तू तिकडच्या कोपऱ्यावर काय कर म्हटले, आता काही काम धंदा नाही आपल्याला, आपण देवाची तपश्चर्या करू म्हणले. तपश्चर्या आणि आपण सगळं खाऊन पिऊन का म्हणले करू. लेटेस्ट आहे सध्या भगवान शंकराची भक्ती फॉर्ममध्ये आहे सध्या, शिवमहापुराण आहे की नाही. 36 रागामध्ये रावण शिवतांडव गायचं म्हणले. ते गाण्यास प्रयत्न करू, ते जर का गायले शंकर लगेच येतील म्हणले. जडाडवी गलज्जल प्रवाह पावितस्थल गले मलब्धलंबितं भुजंग तुंग मालिकांगवट्टमलवच्चकारचण्डपाण्डवत्तमोन शिव शिव जडागडाह सब्रमं धमन्निलिं पण्डरी विलोल बीचि मंदरी विरागमान तदत्तदत्तदल्लदान पट्टमावत किशोर चन्द्रशेखर रतिप्रदीक्षणं नमः रतिप्रदीक्षणं नमः. ते म्हणले त्यांच्या फेरीमध्ये आपण येऊन पाहू. हे खूप मोठं आहे, म्हणायला वेळ नाही आहे. धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधू बंधुर प्रमोदमान मानसे शंकराला संस्कृत आवडतं. इथं मराठी पाठ वही नाही लोकांच्या, तर संस्कृत का करायचं म्हणजे पहा. मी विरोध करत नाहीये, मी सांगलंय. आम्ही ते लोक म्हणतात ना, आता हे दोघांनी चांगलं गायन केलं, हे आपोआप नाही आलंय. झिजले असतील, मेहनत केली असेल, रियाज केला असेल, गुरुजींचे बोलणे खाल्ले असतील, राग रागणे सकाळी उठून खालचे स्वर लावावं लागले असतील, मध्यम खर्च हे सगळं लावावं लागले असेल, तेव्हा कुठे जाऊन ह्या साधनेतनं व्यक्ती लक्षात येत आहे का. हे दोघं जण तपश्चर्या करायला लागले. म्हणले तपश्चर्या करता करता भगवान शंकराची फेरी होती. मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी शंकर नाथ रे शंभूनाथ रे. हंसराज रघुवंशीनं गायलेलं आहे. तर भगवान शंकर नंदीवर बसले होते, निघाले होते भगवान शंकर. भगवान शंकराला वाटलं कोणीतरी डेंजर भक्त दिसत आहेत, भक्ताचं तर कल्याण करतो मी, पाहू एकदा भक्ताचं कल्याण करून पाहू म्हणले. खाऊन पिऊन माझ्याकडे आलेत म्हणले, पूर्ण कंदोरी किंदूर करून आलेत म्हणले माझ्याकडे, पण पाहू म्हणले एकदा. हा भक्त जर का भक्त होत असेल माझ्या दर्शनात तर काय हरकत आहे. भगवान शंकर या दोघांच्याकडे आले. भगवान शंकर म्हटले, काय रे बाबा कोण तुम्ही. आम्ही गावात, आम्ही दोघं एकमेकाची भावकी, आम्ही दोघात गावात खूप भांडणं करायचो. गाव आम्हाला करदरला अख्खा आम्हाला गावाच्या बाहेर काढलं. आम्ही या जंगलात आलो, आम्हाला भीती वाटायला लागली, म्हणून आमच्या भावकीतला एक माणूस तिकडे बसला आणि एक आम्ही इकडे बसलो. म्हणले मग तुमची काय इच्छा आहे. म्हणजे आम्हाला काहीतरी वरदान द्यावा. मग मागा म्हणले तर एक सांगू म्हणले देवा तुम्हाला काय. तिकडं आमची भावकी बसली, तिकडे गेलते का. म्हणले नाही, तुमच्याकडे चालू आधी. एक काम करा म्हणले देवा, काय माझी विनंती आहे तुम्हाला, आधी त्यांच्याकडे जाऊन त्यांना द्या म्हणले, वरदान त्यांना द्या म्हणले आधी. ठीक आहे म्हटलं. भगवान शंकर त्याच्या सांगण्यावरनं त्या दुसऱ्या व्यक्तीकडे गेले. तोही भगवान शंकराला पाहून हसायला लागला. त्याला विश्वास होणार, काय झालं बाबा तुला. नाही मी कोणतेच पुण्य केले नाही म्हणले, आणि पाप एक बी असं नव्हतं की जे आम्ही केले नाही. पुण्य एकही केलं नाही, पाप एकही सोडलं नाही, तरी तुम्ही माझ्या समोर आले, मला विश्वासच होईना. फेरीत आला म्हणले, तू माझ्या वरतून फिरत होतो मी, जाऊ दे माग म्हणले आमच्या भावकीला दिलं. म्हणले नाही दिले. म्हणले त्यांना देऊन का रे, तुमच्या बापाचं नाव करे का म्हणले. मी योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी तो तू आमापासी मागे पुढे नामा म्हणे जिवे करीन बोलवणं बेटे सहित चरण ओवाळीनं. पान नंबर 5, अभंग नंबर 7, वारकरी भजनी मालिका नंबर 2, बंकट स्वामीची भजनी मालिका, काकड्याचं प्रकरण दुसरी भजनी मालिका. म्हणजे योग करणाऱ्याच्याही स्वप्नामध्ये भगवंत दर्शन देत नाही. तुमच्या समोर आलोय, मूर्खपणा करताय, मागा नाही तर चाललो. नाही एक काम करा देवा, देवाची शपथ नाही, तुम्हीच देवे म्हणले, तुम्हाला तुमची शपथ, खरं सांगा म्हणले. त्यांना काही नाही दिलं ना म्हणले. नाही मग एक काम करा म्हणले देवा, एक काम करा म्हणले. काय. मपलं एक डोळा, एक हात आणि एक पाय जाऊन द्या. का. एक डोळा, एक हात, एक पाय जाऊ द्या, म्हणजे अपंग करून टाका, मला घेणं देणं. आता बऱ्याच जणांचं पुढचं लक्षात आलं असेल. याला म्हणले तथास्तु, ॲज यू विश. 2 डोळे 2 हात 2 पाय होते, एक हात एक डोळा एक पाय चालला गेला याचा. आणि तिकडे शंकर गेले. शंकर गेल्यावर म्हणले माग म्हणे आमच्या भावकीला दिलं. म्हणले दिलं मग देवा मला त्याच्या डबल देऊन टाका. अरे येड्या, विचार तर पहिले काय दिलं. म्हणले देवा मला त्याच्या डबल देऊन टाका. त्यानं लौकिक विचार केला की त्याला 2 बिल्डिंग दिल्या असतात, मला 4 पाय, पण त्यानं मागितलं काय होतं हे त्याला कळालं नाही ना. हे म्हणजे राजसिक बावळट. विचारलं सुद्धा नाही, त्याची पुष्टीही केली नाही की त्या समोरच्याने काय मागितलं असेल. म्हणजे देवा त्यांना दिलं तर मग मला त्याच्या डबल देऊन टाका. अरे बाबा, याचे 2 डोळे 2 हात 2 पाय निघून गेले. बावळटाचं मागणं राजसिक. काय आहे त्याच्यामध्ये. काही नाही. तामसिकाचं मागणं पहा, आपल्या लक्षात येईल. एक नवरा बायको होते आणि त्यांना एक पोरगं होतं. गरिबी होती घरी.
बायको सारखी टोमणे मारायची नवऱ्याला, काय बाई मेलं गेलं नशीब माझं, माझ्या बापानं मला असा कसा नवरा पाहून द्याला, मला डॉक्टर आला होता, मला ढोल डॉक्टर आला होता, मला कंडक्टर आला होता. पाहिला लग्नाच्या आधी पाहिला ना मुलं. मी म्हणले होते डॉक्टर नाही, डॉक्टर तर कमीत कमी ढोल डॉक्टर नाही, ढोल डॉक्टर तर कमीत कमी कंडक्टर आहे की नाही. बाबा बी आलता म्हणे मला पाहिला, म्हणजे महाराज लोक बी जातात ना पाहिला, आहे की नाही. मग मी त्या बाबाची बाबी होणार होते, पण हे काय मला म्हणले बाबा अहो काय, अहो काही करा, काही कमवा, जाना नुसतंच बसले काहीतरी कमवा. दुसरे लोक पहा किती पुढे चालले, कसे बंगले गाड्या बांधून राहिले ना, आपण बसलो म्हण जागेवर. सारखे टोमणे मारत होती बायकाला. अहो जा लोक म्हणतात शंकरलाही लवकर प्रसन्न होतात, करा ना तपश्चर्या शंकराची. योग कदारला ह्यो म्हणला आता मरतो नाही तर त्याला प्रसन्नच करतो, पण तो रोज बोलणं खाणं म्हणजे मला ब्रेन हॅमरेज व्हायचा. नको रे बाबा. ह्यो गेला शंकराची तपश्चर्या करायला लागला. शंकर वसिष्ठाने एक स्तोत्र गायलंय सकाळी 6 वाजता, लक्षपूर्वक ऐका. सकाळी 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आंघोळ करून ते जर का गायलं तर पाप संपतं आणि धनाची प्राप्ती होते. देरे हरिपलंगावरने प्रयत्न करत राहायचे आणि मग त्याच्यावर कृपा होते. त्याला म्हणलेलं आहे दारिद्र्य दहन शिवस्तोत्र. विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय कर्णामृताय शशिशेखरधारणाय कर्पूर कांती धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. दारिद्र्य दुःख वसिष्ठेन कृतम. रामाच्या गुरुने वसिष्ठाने लिगल आहे, अथोराइज्ड आहे, स्टॅम्प पेंडर आहे. हे ते शंकर त्याला प्रसन्न झाले. त्यानं हे म्हणलं नाही, मी फक्त सांगितलं हे त्याच्याकरता आहे म्हटले. श्रीमंत होण्याकरताचं हे स्तोत्र आहे, शास्त्रोक्त प्रयत्न करत राहायचे. शंकर याला प्रसन्न झाले. म्हणजे कोण रे बाबा तू? म्हणे मी बायकोला कदरलेला जीव आहे देवा. तुम्ही नसते आले तर मारणारच होतो म्हणले. बरं झालं तुम्ही आले. म्हणजे काय पाहिजे तुला? म्हणले घरी थांबा, बायकोला विचारून येतो, नाही तर मला काही मागितलं तर पुन्हा डोकं खाईन माझं, आणि तुम्ही पुन्हा कवा प्रसन्न व्हायचे म्हणले. भाऊ इतका टाइम नाही माझ्याकडे. लोक घंट्या वाजू पाणी टाकू लोकांना, मला टावेलनं अंग सुद्धा मला लोक पुसू दे ना, इतकं पाणी टाकू राहिले म्हणले. माझ्या दिवस रात्र मला पाणी टाकू राहिले म्हणले लोक, दिवस रात्र पाणी टाकून राहिले म्हणले लोक. मला नाही म्हणले भाऊ टाईम, तू लगेच माग म्हणले. तुला किती म्हणले? मी माही बायको पोरग आहे म्हणले, 3 वरदान घेऊन टाका तुम्हाला ॲडव्हान्समध्ये. घरी जा, एक तू एक तुझ्या बायकोला दे, एक पोराला दे, आणि जेव्हा तुम्हाला ते वरदान पाहिजे तर म्हणायचं प्रकट हो प्रकट हो प्रकट हो, ते वरदान तुम्हाला लागू होतील म्हणले. ठीक आहे जा घरी. हे आलं घरी. घरी आल्यावर यानं बायकोला पोराला सांगितलं. शंकर प्रसन्न झाले, शंकर प्रसन्न झाले. 3 वरदान दिले. दम तर मारायचा ना बायकोनं, लई उतावळी होती. दम तर मारायचा ना. म्हणले एक घ्या तुम्हाला, एक द्या मला, आणि एक द्या आपल्या बाब्याला. बाब्या म्हणजे पोराचं. ठीक आहे वरदान घेतलं, चूप बसले. हे माणूस दुसऱ्या दिवशी गेलं कामाला निघून, आणि ही गेली आरशासमोर. घेतलं वरदान तर चूप असायचं ना बाबा. आरशासमोर गेली आणि अशी उभा राहिली. या गावामध्ये राजा बी राहतोय बरं का. आरशाला म्हणून राहिली ती, या गावामध्ये राजा बी राहतोय, राजाला 100 बायका आहे जणू. आणि पुऱ्या गावातले लोक म्हणते बाई तू सगळी दिसायला सुंदर आहे व, पण तो नाक लई चपट आहे व माय. ऐ द्यावा, ऐ महाद्यावा, पांती द्यावा, मला नाही का राजाच्या राणीपेक्षा बी सुंदर करून टाक्यो. प्रकट हो प्रकट हो प्रकट हो. सी बिकम्स व्हेरी ब्युटिफुल टू यू नो माय डिअर. अशी सुंदर झाली, अशी सुंदर झाली की राजाच्या 100 राण्या बी तशा नाही. बरं सुंदर झाली तर घरात बसायचं ना, वट्यावर येऊन बसली बाहेर. पहा बाबा, वट्यावर येऊन बसली आजी. आणि वट्यावर येऊन बसली, तितक्यात राजाची चालली होती मिरवणूक. राजानं पाहिलं, अरे बापरे ये कौन सुंदरी है, धिक्कार है मुझ पर धिक्कार है. राजा म्हणला मैंने 100 शादियां की, लेकिन एक भी मेरी पत्नी ऐसी सुंदरी नहीं. इसको उठाओ, इसके साथ में मैं 101वीं शादी बनाऊंगा. पाहते हो तमाशा. राजा बोले दल हिले, अंधेरे नगरी बेधून तर राजा टकाशेर जिलेबीन टकाशेर खाजा. कशाचं नाही म्हणता येत आहे. याला उचलायला राजा सेवक आले. कोण आहे तुम्ही? राजा साहेबांनी तुम्हाला बोलिलं तुम्ही राजाची बायको बनणार. मी ऑलरेडी कोणाची तरी बायको आहे. छोप. राजाचे सेवक बाबा. आता हिला वाटलं बाब्यानं पाहिलं माईला उचलून नेलं म्हणून, त्याला काही करता येईना. त्या बाईला उचलून नेलं, आणि उचलून नेल्यानंतर एका कक्षामध्ये ठेवलं. नाही ऐकलं तर मारावं लागेल, लग्न तर करावंच लागेल तुला. गुरुजीला बोलवलं. गुरुजी ब्राह्मण आला. म्हणले मुहूर्त नाही, म्हणले डोकंच फोडीन. हाय 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 म्हणले.
चला लवकर पटकन हटकन ते हा कपडे पाठवा नवरीचे, मला द्या शेरवानी. राजानं घातलं शेरवानी नवरीला ते हा जा तयार करायला 1-2 बाया पाठवल्या आणि बाया पाठवल्यानंतर तिला तयार केलं, बाहेरून लावली कडी पळून जाऊ नये म्हणून. आणि लग्नाची तयारी इकडे करणार आणि फक्त नवरीला घेऊन यायचं, तिला आतमध्ये सजवली. इकडे राजा सजला आणि बाब्यानं पाहिलं, माईला उचलून गेलं. माईचं लग्न जर का राजासोबत झालं तर काही घेण देण म्हणजे बापाचं अवघड होऊन जाईल. याला बी एक वरदान दिलं होतं पोराला, ह्या आरशासमोर जाऊन म्हणतं कसं, अय देवा महिमा प्लीज राव, माझ्या बापाची बायको राहा. राजाने तिचं सगळं लगत केलं तर कसं काय व्हायचं, देवा माया माईला आस्वलीन करून टाक्यव ना. आता दुसरं काही मागायचं, आस्वलीन करून टाक्यव म्हणले. जस प्रकट हो प्रकट हो प्रकट हो. आता आतमध्ये जेव्हा राजानं तिला कोंडलं तेव्हा काय होती ती सांगा पटकन. बाई होती की नाही, सुंदरी होती का नाही, सजली होती की नाही. आणणारे म्हणले नवरीला आणलंय, जास्त कडी उघडली आणि कुलूप उघडलं, ती आस्वलीन बाहेर आली. लोकांना चावं सुटल्यावर हे काय बाबा माहित नाही, पुरा मंडप धो पळून गेला. आस्वलीन आली घरी, बसली बाब्याच्या मांडीवर डोकं देऊन. बाब्याचा बाप आला घरी. बाब्याचा बाप घरी आल्याच्या नंतर झालं काय, तो या माईला चहा टाकायला सांग. आणि हे काय आणलंय तो इपितर, अहो इपितरने तुमची बायको आहे. आणि हे कस काय, पुरी एक किस्सा सांगितला. हिला वरदान कशाला दिलं म्हणले, दादा तुम्ही हिनं पुरं घालीलं म्हणले ते वाया, ही झाली सुंदर, राजाच्या राणीपेक्षा बी बाहेर बसली. राजांनी आलं हिला उचलून लग्न करायला. मला माय राहिली नसती, तुम्हाला बायको राहिली नसती. मग मला बी दिलं होतं, मी डोकी झालेली. मी म्हणलो तेव्हा माझ्या माईला नाही का आस्वलीन करून टाक्यो म्हणजे राजा लगीन नाही करायचा. अरे म्हणले याड्यात जशी होती तशी करून टाक म्हणायचं ना. मग आता लटका तुक्या लटक्या सवे लटके भावे भरतो तो. जन्माला येऊन काहीच करत नाहीत म्हणले मूर्ख लोक. निरर्थक आहे त्यांचं जन्माला येणं, या भूमीवर येणं. का ते तामसी लोक असतात, प्रवृत्ती तामसी आहे त्यांची आणि लक्षण मूर्ख आहे. काय आहे, प्रवृत्ती तामसी आहे आणि लक्षण मूर्खाचं असल्या कारणानं म्हणले तुमच्याकडे जे आहे ना ते घ्या ना म्हणले मागून. आता तुमचं एक वरदान उरलं त्यानं काय करा म्हणले काय करा म्हणले, आपली माई जशी होती तशीच करून टाका ना. यो म्हणला माई बायको जशी होती तशी करून टाक रे महादेव बाप्पा. 3 वरदान घेतली, याड्याला काहीच नाही करता आलं. एखाद्याने एका वरदानानं लगीन करून घेतलं असतं ज्याचं होत नाही त्यानं. एका वरदानं बंगला आणि एका वरदानानं गाडी घेतली असतील बाबा. पण हे पहा येड, काहीच उपयोग नाही म्हणले या मूर्खाचा. एक होतं म्हणले हुशार, त्याला म्हणतात सात्विक. ते आंधळ होतं. त्या आंधळ्यानं देवांची तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. देव म्हणले काय पाहिजे माग. हे म्हणलं देवा मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राज छत्र पहावं, म्हणजे नातवाला राजा झालेला पहा. म्हणजे पाहिलं का हे हुशार येड. म्हणजे पहिले देवाला याला डोळा द्यावा लागला एक, याला एका राजाचा घरजाबाई बांधवावं लागलं 2. म्हणजे ज्या राजाला पोरग नव्हतं त्याचं घरजाबाई झाला आणि तो राजा मिळाल्यावर ह्योच झाला राजा. मग याला पोरग झालं आणि याच्या पोराला पोरग झालं आणि त्या पोराला राजाच्या गादीवर बसून छत्र आणि डोक्यावर पाहिलं. पण हेही काय आहे म्हटले, हे जोपर्यंत आपलं शरीर आहे म्हटलंय तोपर्यंत आपल्या सोबत हे काही जाणारं नाही आहे म्हटलंय. हे गुणात्मक आहे. गुण हे प्रपंचाच्या संबंधानं उत्पन्न होतात, पंचभूताच्या संबंधानं उत्पन्न होतात आणि पंचभूतामध्येच ते विलीन होत असल्या कारणानं हेही मागणं कसं आहे म्हटलं, सात्विकाचं असू द्या, हुशाराचं मागणं, राजसाचं असू द्या, बावटाचं मागणं, किंवा मूर्खाचं असू द्या, तामसिकाचं मागणं. पण हे मागणं निरर्थक आहे म्हटले. खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवाच्या दृष्टीने विवेकयुक्त मागणं तुकोवराय म्हणतात. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवा योगक्षेम आत्ममान. आमचं मागणं जे अद्वैती आहे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं द्वंद्व नाही आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं गुण नाही आहे. अगुणात्मक असं मागणं आहे आणि ती अगुणात्मक मागणं म्हणजे काय आहे त्याचं समाधान अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम. Yeah.
बहुत अच्छे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये स्वतःची भावना मागणं हे तत्व आहे, जे वैश्विक तत्व म्हणा. जगामध्ये मागणारे भरपूर आहेत, मागण्याचे प्रकारही वेगळे आहेत. पण संतांना खरं मागणं आम्हाला शिकवलं आणि त्या मागणीच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज अभंगाचं रूपक करून पहिल्या चरणामध्ये 2 मागण्या करतात. हेची व्हावी माझी आस, हे पहिलं मागणं आहे. आणि काय, जन्मोजन्मी तुझा दास. तुझा जर का जन्मोजन्मी दास झाला तर फायदा अशी आहे म्हटले पांडुरंगा. त्याच्यामध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सुलभता आहे, साध्यता आहे आणि प्राप्ती आहे. 3 गोष्टी आहे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये. सुलभता आहे. सुलभता म्हणजे बाकीच्या एखाद्या संप्रदायामध्ये आपण असू, सगळे संप्रदाय ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठच आहेत. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही पहा, वाणीची सेवा आहे. काय आहे? वाणीची. आंघोळ नसली तरी काकड्या लोक बसतात का नाही? आंघोळ करून बसावं असं कुठं दिलं नाही, म्हणजे बिना आंघोळीचंही लोक बसतात, हरकत नाही बसायला. वाणीची सेवा आहे ना, बरोबर आहे की नाही? सकाळी वारकरी उठतात आणि थंडीचं असलं तर काय थंड पाण्याने आंघोळ करतात का बाबा? आता तुम्हाला त्याचा अनुभव असेल. डायरेक्ट बसतात. उडा उडा प्रभा झाली चिंता से विठ्ठल माऊली 3 जणांची सावली येऊ धावून स्मरताची पंढरपूरचे भीमातडे सुंदर मनोहर कोंबडी 2, म्हणजे डायरेक्ट बसतात. डायरेक्ट बसतात म्हणजे कपडे घालून बसतात, आहे की नाही? पण वाणीची सेवा आहे ना, म्हणजे काय आहे याचा अर्थ? का पंढरीचं पांडुरंगाचं दास्यत्व प्रत्येक जन्मामध्ये मागता. सूक्ष्म चिंतन करा. हेची व्हावी माझी आस. मला काही लागत नाही म्हणले पांडुरंगा, पण तू बळजबरी करतोय. माझी इच्छा काय आहे? मला लौकिक काही लागत नाही, मला भौतिक काही लागत नाही, मला आध्यात्मिक लागतं. आणि माझी आस, आध्यात्मिक इच्छा काय आहे, उत्कंठा काय आहे? तर जन्मोजन्मी तुझा दास. तुझा दास जर का झालो तर काय होईल? तुझं दास होण्यामध्ये तू वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहेस. आणि तुझ्या भक्ती म्हणजे तुझ्या भक्तीचं अवगाहन करणारे जे वारकरी आणि जे संत आहेत ना, त्यांना सुलभता आहे. भक्तीमध्ये सुलभता आहे. भक्तीमध्ये सुलभता आहे. भक्तीमध्ये जास्ती खटाटोप नाही आहे म्हटले वारकरी संप्रदायाच्या. ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म. नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10, ओबी नंबर 233. ज्ञानेश्वरी नामाची या सहस्रवरी, नावाया अवधारी सजोनिया संसारी तारुजा हलो. अध्याय नंबर 12, ओवी नंबर 90. बाबा ऐकी नाही. तुझं विना कोणा शरण जाऊ, नारायण ऐसा न देखे मी तुझ्या कोणी. तिही त्रिभुवनी पाहिली पुनाणे, धंडोळली दरुषणे. तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. 2362 भंगाचा नंबर. बाबा रिकामे तू मनान राहो क्षण क्षणाही, वेळो वेळा पारायण नारायण ह्याची करी. ब्रह्मणाच्या मोडी वाटन भरोफाट अरडाने. बाबा 2462 भंगाचा नंबर. 2462. नाम गोड पुरे कोड सकळी रसनायरा रसा विटे घेता घोट अधिक हे. 1788 बाबा भंगाचा नंबर. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, जन्मांतरीची लक्ती साया सावेमानंतरा सुखे येतो घरा नारायण. 2353 बाबा भंगाचा नंबर. 2353. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरामया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. 2523 बाबा भंगाचा नंबर. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवाद व्यक्त त्या कर रूपाले गुण म्हणत तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल. 90 बाबा भंगाचा नंबर. प्रमाण नाही काय मला सांगायचं आहे काय? कोणतंही प्रमाण उचलत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाचं त्याच्यामध्ये सुलभता प्राप्त होईल. जिथं माणसाला सोपं मी उदाहरण देत होतो, उदाहरणार्थ एखाद्याला चहा प्यायचा आहे घरात, पण दूध नाही पण तो काळा चहा पिऊ शकतो, ही झाली सुलभता. आणि ती सुलभता झाली म्हणून त्याला चहा प्यायची प्राप्ती झाली. लक्षात येत आहे का? सोप्या भाषेमध्ये जिथं सुलभता आहे तिथे प्राप्ती आहे, आणि जिथं प्राप्ती आहे तिथे साध्यता आहे. वारकरी संप्रदायाचे हे 3 तत्व जगत कल्याणाच्या दृष्टीनं उपयुक्त असल्या कारणानं तुकाराम महाराजांना शब्दाचा प्रयोग केला. जन्मोजन्मी तुझा दास, मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. नीच प्रतिकाम परी मुखे तुझे नाम. अभंगाचा नंबर 32. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव. देवळीकृत अभंग गाथा. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखील रामचरण. हनुमंतानं दास भक्ती केली तर हनुमंत जिथं जिथं, लक्षात घ्या, एखाद्या वेळेस रामाचं मंदिर नसेल भारतातल्या प्रत्येक गावात, पण हनुमानाचं मंदिर आहे. नवविधा भक्तीमध्ये दास भक्तीचं आपलं विशिष्ट स्थान आहे. आणि तुकाराम महाराज या सगळ्या सिद्धांताचं अवलोकन करून, ग्रंथांचं दर्शन करून पांडुरंगाला म्हणतात हेची भावी माझी आस, आणि जन्मोजन्मे तुझा दास विठोबा रखुबाई. आता
पंढरपूरच्या पांडुरंगाचा दास होणं म्हणजे हेची भावी माझी आसन जन्मोजन्मी तुझा दास. आता जो प्रत्येक जन्माजन्मामध्ये पांडुरंगाचा दास आहे म्हटले तर त्याला लक्षण काय आहे आणि त्याला उपमा काय आहे? प्रत्येक जन्मामध्ये जो पांडुरंगाचा दास हो त्याला उपमा काय आहे? कोणती उपमा आहे? ती उपमा अभंगाच्या दुसऱ्या चरणात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार श्री चंद्रकांतजी खैरे साहेब, आध्यात्मिक सत्ता आणि राजसत्ता ही सोबतच असते, त्याचं दर्शन आज आपल्या आगमनानं या ठिकाणी होत आहे. आपल्या मागे व्यस्तता असते म्हणून विनंती, तर आमचं कीर्तन आणखीन थोडंसं अर्धा तास बाकी आहे, आपल्याला जितका वेळ असेल तितका आपण करू. वा वा, खूप छान. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साधकाला, भक्ताला, व्यक्तीला उपमा देऊन उपकृत केलं, अलंकृत केलंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ऐश्वर्य मंडित केलंय. पहिल्या चरणामध्ये मागण्या दोन मागितल्या आहे की माझी आस, इच्छा, उत्कंठा काय आहे पांडुरंगा तुझ्याकडे, की मला जन्माजन्मामध्ये तुझा दास करून घे. का? हनुमंतानं रामाचं दास्यत्व स्वीकारलं, परिणामतः आज प्रत्येक ठिकाणी हनुमानाचं मंदिर पाहायला सापडतंय. अतुलित बलधामम हेम शैलाभदेहम तनुजुवन ग्रशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुण निधान पवानराणामधीशं रघुपति प्रिय भक्त ममात जातं नमामि. रामाचं मंदिर एखाद्या वेळेस प्रत्येक गावामध्ये नसेल, परंतु हनुमंताचं आहे. कारण काय आहे? नवविधा भक्तीपैकी सर्वश्रेष्ठ भक्ती दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण हनुमंताच्या दिव्य सिद्धांताचं अवलोकन, अवगहन, अनुसारण करून त्याची पूर्वपीठिका धरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज तुकोबरायला मागतात की मलाही तुझं दासच व्हायचं आहे पांडुरंगा.
हेची भावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचा जो दास होतो त्याला काय म्हणतात? पंढरीचा वारकरी. मी तुझा दास झालो तर मी काय होईल म्हटले? पंढरीचा वारकरी होईल. पण वारकरी होईल तर मला टाइमपास वारकरी नाही व्हायचं आहे म्हटले बरं का. म्हणजे कसं म्हणले, केलं तर केलं नाही तर तेल लावत गेलं असं नाही म्हटले. पंढरीचा वारकरी आणि वारी सुकोने दी हरी. एका जनार्दनी वारी करी धन्य तोबा संसारी. संत एकनाथ महाराज म्हणाले. किंवा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे. गजे कुंचे गरुड टके शृंगारणे के करुणे. आणि तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. 1915 अभंगाचा नंबर 1915. 4 चरण तुकाराम महाराजजी कैलासवासी बाबूराव देवडेकर बघा. म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचा जन्माजन्मामध्ये दास झाला तर तो वारकरी होईल. ती उपमा आहे. वारकरी जर का झाला तर त्याची वारी चुकणार नाही. आणि वारी चुकला नाही तर प्रत्येक वर्षी चालत चालत जाईल. परिणामतः तुका म्हणे ह्याची नीट जवळी कुठं वैकुंठा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये जो माऊलीच्या सोहळ्यातून 22-23 दिवस चालत जातो त्याचं वैकुंठ कन्फर्म्ड आहे. नॉट अ नर्क माय डिअर. वैकुंठ. कारण की लक्षात घ्या, पुण्य जर का केलं तर 7 गाड्या आपल्याला आहेत. विष्णूची भक्ती केली तर वैकुंठ. कैलासाची भक्ती, शंकराची भक्ती केली तर कैलास लोक आहेत. गायीची भक्ती केली तर गोलोकधाम मिळेल. गणपतीची भक्ती केली तर गणेश लोकाची प्राप्ती होईल. देवीची भक्ती केली तर मणिद्वीपाची प्राप्ती होईल. आणि काहीच नाही मागितलं तर निर्वाण प्राप्त होईल. आणि नुसतं भक्ती करत राहिलं निष्कांचन वृत्तीनं तर समीपता सलोकता 4 गतीपैकी 1 गती प्राप्त होईल. याच्या उलट जर का पापकर्म केलं म्हटले, जन्माला येऊन या नरदेहाचं सार्थक जर का आपण केलं नाही तर 28 पापाच्या गाड्या आहेत. 2 बसस्टँड आहे. जो इथे जन्माला येतो नरदेह, पुण्य केलं तर पुण्याचं बसस्टँड त्याला इथेच भारतात महाराष्ट्रात सापडेल. तिच्या जन्माला येण्याच्या 7 गाड्या मी त्याला सांगितल्या आहे. परिणामातः त्या 7 गाड्या त्याला धरता येतील. परिणामातः जर का पाप केलं तर उलटा विचार करा विरुद्धार्थी. तर पापाच्या बसस्टँडवर 28 गाड्या ॲट ए 1 टाइम सुटतात. तामिस्त्र 1. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. खगोल भूगोल वर्णन त्याला म्हटलंय. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. त्या पापाच्या 28 गाड्या म्हणजे काय आहेत? 28 नरककुंड आहेत. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रवण 7, सुकरमुख 8, अंधुकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शालमरी 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेदन 19, अभिची 20, अयपान 21, रक्षोगण क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शुलप्रोध 24, दंतशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड द शुचिमुख 28. द चॉईस इज युअर द वेज इन युअर हँड. कोणत्या नरककुंडात जायचं? काही काही नरककुंडामध्ये हंटर आहे, काही काही नरककुंडामध्ये असं मातातून पळवतात. दोन्ही कुंड असं काय लावतात? झाडं लावतात. आणि झाडं लावून त्या झाडाचे पानं असे टाईट असतात साहेब, तलवारीसारखे. माणसाला त्याच्यातून पळवतात पण माणूस मरत नाही. मरण मागतो माणूस पण मरत नाही. का? कारण श्रीमद भगवद्गीता. एंटर इन श्रीमद भगवद्गीता. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 23 श्रीमद भगवद्गीता. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात, जन्म तो अर्जुन शरीर लेता है और मरता भी शरीर है. पंचभूताचा गोंधळ केल्याचे एका ठाई मिळलं. 830 अभंगाचा नंबर 830 गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांच्या. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 23व्या श्लोकामध्ये सांगतात, आत्मा ही परमात्मा है. शरीर एक बार जन्म लेता है और शरीर के अंदर जो आत्मा है ना वो आत्मा ही परमात्मा है. गरुड़ पुराण में लिखा साहब जी कि आत्मा 30,000 साल तक जिंदा रहती है. और आत्मा शरीर को किस तरह छोड़ती है जानते हैं बंधुओं? जैसे आज यदि हमको ये शर्ट पसंद नहीं आया तो इसको हमने निकाल के जैसा फेंक दिया ना, तो आत्मा यदि शरीर से परेशान हो जाए, तंग हो जाए, तो कहती है अब तू चला जा, मैं दूसरे शरीर में प्रवेश करती हूँ. आत्मा ही परमात्मा है. आणि म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतायत, लक्षपूर्वक ऐका, लिसन केअरफुली. दुनिया में ऐसा कोई शस्त्र नहीं अर्जुन जो आत्मा को काट सके. दुनिया में ऐसी कोई वायु नहीं जो आत्मा को सुखा सके. दुनिया में ऐसा कोई जल नहीं जो आत्मा को भिगो सके. और दुनिया में ऐसी कोई आग नहीं जो आत्मा को जला सके. जलता तो शरीर है, मरता तो शरीर है, आत्मा अजिबात मरत नाही. आणि हे शरीर जाता घवे भय नाशवंत स्वभाव म्हणून तू वाजून जावे. पंडू कुमारा 136 अध्याय नंबर 2 ओबी नंबर 136 ज्ञानेश्वरी. तरी येथ काही तुझं शोकाचे कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. ओबी नंबर 158 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रामेगा. ओबी नंबर 159 अध्याय नंबर 2 ज्ञानेश्वरी. या वर्णनानं सिद्ध होत आहे म्हटलं की जन्माला येण्याची सार्थकता
पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकार करण्यामध्ये आहे. तेच जीवाचं खरं लक्षण असलं पाहिजे, तेच जीवाचं ध्येय असलं पाहिजे, तेच जीवाचं परम कर्तव्य असलं पाहिजे. देव समोर प्रसन्न जरी आला तर बंगल्या गाडी ह्या प्रयत्नानं भेटतील. तुम्ही आधी सिद्ध व्हा, साधन तुमच्या मागे येईल. पण साधनाच्या आधी मागे लागले तर सिद्धता चालल्या जाईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला हे बाकी लौकिक काही लागत नाही, मला तुमचं दास्यत्व प्रदान करा. तुमचं दास्यत्व प्रदान जर का केलं तर मी ऑफिशियल वारकरी होईल आणि माझी वारी चुकणार नाही. पण एवढी खटाटोप पण एवढी धडपड तुम्हाला पंढरपूरच्या वारी करण्याची काय आहे म्हटले तर तिथं मला काय भेटणार आहे? त्या दोन मागण्या आणखीन अभंगाच्या तिसऱ्या चरणात मागितल्या. अभंग 4 चरणाचा आहे आणि एकूण अभंगाच्या मध्ये मागण्या 8 आहेत. एका चरणामध्ये 2-2 मागण्या आहेत. पहिल्या चरणामध्ये हेची भावी माझी आस, माझी एक इच्छा आहे म्हणले पांडुरंग, पहिली मागणी. जन्मोजन्मी तुझा दास व्हावं, दुसरी मागणी. दुसऱ्या चरणामध्ये पंढरीचा वारकरी, तुझा दास होऊन मला पंढरीचा वारकरी कर आणि वारी चुकून येते हरी, माझी वारी मरेपर्यंत चुकू देऊ नको. तर का म्हटले? संत संग सर्व काळ. खऱ्या संतांचं सानिध्य जर का प्राप्त झालं म्हणले तर काय होईल? अखंड प्रेमाचा कल्लोळ. दुर्गुणी संत नाहीत की कुठे गेल्यानंतर बाबाजी फूक मारते हो क्या, गांजा पिणे वाले नाही. तुकोबाराय म्हणाले ना गाथ्यामध्ये, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग ओढाविली. भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान. तुका म्हणे तेथे कैसा पांडुरंग. 1171 अभंगाचा नंबर. गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर आहे 1171. टिळा टोपी उंच दाबी, जगी मी एक गोसावी अवघा, वरपंग सारा पोटी विषयांचा थारा, मुत्र दाबी ती कोणोनी मान भावयासी सनी. तुका म्हणे ऐसे किती नरका गेले पुढे जाती. 1170 अभंगाचा नंबर. आजकाल काय व्हायला लागलं माहिती का साहेब? तुम्ही यायच्या अगोदर मी खूप व्याख्या करत होतो, लोक आळंदीला प्रॉपर जात नाही, 4 वर्ष त्याचं अध्ययन करत नाही. आळंदीला जो व्यक्ती जातो, इंद्रायणीच्या सिद्धपेठामध्ये स्नान करतो आणि क्षौर वपन वगैरे करतो आणि एखाद्या अधिकारी गुरुकडनं माळ घालून घेतो आणि भिक्षा मागून अन्न खातून ज्ञानेश्वर वगैरे सांगतो, यथार्थ कीर्तनकार होतो. आजकाल बॉर्न ॲट होम, घरच्या घरीच कीर्तनकार जन्माला यायला लागले. मी मनानं सांगत नाही, तुकाराम महाराजांनी हे लिहिलंय काय? गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी, काय करोनिया पठन केली हंता जतन. अल्प असे ज्ञान अंगी ताठा अभिमान, तुका म्हणे लंड त्याचे हानोनी फोडा तोंड. 1168 अभंगाचा नंबर. म्हणजे गाजराची पुंगी आहे का? पुंगी म्हणजे पाठीमागची जी शेपूट असते ना पालीसारखी गाजराची, तर तिला काय करायला सांगितलेलं? कापायला सांगितलेलं. ती पुंगी कधीच खायची नाही म्हणले गाजराची. तुकाराम महाराज म्हणजे पुंगी म्हणजे पालीच्या शेपटीसारखी. गाजराचा पाठीमागचा जो पातळ भाग असतो ना, तो पूर्ण खायला नाही सांगितलं तुकाराम महाराज, त्याला असं कापून टाकायचं. त्याला म्हटले गाजराची पुंगी. आणि गाजराच्या पुंगीचं काहीच अस्तित्व नाही म्हटले. काय आहे? गाजराचं अस्तित्व आहे पूर्ण. समोरून जो ढेमसा भाग आहे का, त्याच्यापासून तर पूर्ण पुंगीच्या आधीपर्यंतचा जो भाग आहे त्याचं अस्तित्व आहे. आणि ती जी पुंगी आहे म्हणले ती अस्तित्वहीन आहे, सारहीन आहे, असार आहे, तिचं अस्तित्व नाही आहे. गाजराचं सार आहे, गाजराचं अस्तित्व आहे. तसं एखादा साधक वारकरी संप्रदायामध्ये जाऊन आळंदीला 2-5 वर्ष त्यांनी घातले असतील तर त्याचं अस्तित्व आहे, त्याचं सार आहे. आणि जे घरच्या घरी तयार झाले ते पालीच्या शेपटीवत आहे. लक्षात येतंय का मी काय बोललोय? समाजावरती त्याचा काही इफेक्ट पडणार नाही. वाटोळ करायला निघालेलं आहे समाजाचं गाज. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे ती पुंगी काढून फेकायची आहे अशा पद्धतीने.
आणि खऱ्या संतांच्या सानिध्यामध्ये काय फरक आहे म्हटलं, खऱ्या संतांच्या सानिध्यामध्ये जर का गेलो, काय सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार, तिसऱ्या चरणामध्ये संतांचं अखंड सानिध्य याच्याकरता मागितलंय. खरे संत माणसाला पाप प्रवृत्तीपासनं दूर करून पुण्य प्रवृत्तीमध्ये रूढ करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी ती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पाहिजे. थोडा पैशाची दक्षिणा देऊन त्यांना उपयोग नाही म्हणले, जीव जरी वाहून टाकला तरी कमी आहे खऱ्या संतांसमोर. 2814 अभंगाचा नंबर, आत्ता जे आपण प्रमाण गायले गाथ्यामध्ये ते अभंगाचा नंबर आहे 2814. खऱ्या संतांनी दुकान घातलंय, बिना पैशाचं दुकान घातलंय. कारण दुकान बिना पैशाचं होऊ शकत नाही म्हणले, बिना फायनान्शियल सपोर्टचं होऊ शकत नाही. मग संतांनी कोणतं दुकान घातलाय? साधनेचा दुकान घातलाय. मरेपर्यंत त्यांची साधना संपत नाही, स्वतःच्या साधनेतला थोडासा हिस्सा साधकाला देतात. घातला दुकान तुकोबराय म्हणाले, घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, मागते अशी पुरे धनी आणि कसे उरे. एकाला मागून दुसऱ्याला द्यायला त्यांच्याकडे शिल्लक आहे. कारण कायम साधना वाढते आहे त्यांची. काय होत आहे? एक्सटेन्शन होत आहे, वाढत आहे, कमी होत नाही. मागते असी पुढे धनी अनेकासी उरे, तुका म्हणे पोते देवे भरले नोहेरी ते. खऱ्या संतांचं साधनारूपी पोतं देवानं रिकामं ठेवलेलं नाही. आणि म्हणून खरे संत ओळखता आले पाहिजे. त्या खऱ्या संताचं सानिध्य फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये आहे. म्हणून काय म्हटलंय बुवा, संत संग सर्व काळ. मी पंढरपूरचा वारकरी झालून दरवर्षी जर का वारी घडली, मला तुझं दास्यत्व दास होऊन देवा, तर मला संतांचा संग तिथे सर्व काळ भेटेल. आणि अखंड प्रेमाचा जो कल्लोळ म्हणजे जो सरोवर आहे किंवा जे कुंड आहे त्याच्यामध्ये स्नानाची अनुभूती, ब्रह्मानुभूतीची अनुभूती मला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथे गेल्यानंतर आणखीन माझा एक फायदा कर म्हटले देवा. तापात ताप ह्या 6 गोष्टी तर तू माझ्या पूर्ण करणारच आहेस म्हणले. आणखीन 2 गोष्टी माझ्या पूर्ण कर. ते अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये चंद्रभागे
आ
मागे हे चिदान. पंढरपूरचं वारकरी होण्यामध्ये संतांचं अखंड सानिध्य, आनंदाचा प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागी नदीमध्ये स्नान आणि ह्या माझ्या मागण्या आहेत असा एकंदरीत अभंगाचा सरळ सरळ भावार्थ होता. कीर्तनामध्ये बरेच जण कन्फ्यूज असतील नवीन वारकरी, मला माहिती आहे. जुन्या फडकऱ्यांना माहिती असेल, सारखे संप्रदायाच्या फडावर कीर्तनामध्ये विठ्ठल म्हटल्या जात नाही, विठोबा रखमाईचं भजन केल्या जातं. नवीन लोकांना हे नाही माहीत, जुन्यांना माहिती असेल. ते कीर्तनामध्ये विठ्ठलच्या ऐवजी विठोबा रखमाईचं भजन म्हणण्याचा दंडक पारंपरिक आहे. आणि दुसरं, आपल्या कीर्तनामध्ये संप्रदायपूर्वक विठोबा रखमाईचं भजन जे केलं जातं ते आता आपल्याला करायचं आहे. सर्व पुरुषांना विनंती, हात अशा पद्धतीमध्ये माता माऊल्यांनी जागेवरती एक स्वर, एक ताल, एक लय, एक टाळी. हरी विठोबा रखमाई. समयोपरांत नियोजित वेळेमध्ये जागराच्या कीर्तनाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. कीर्तनाचे यजमान श्री रघुनाथजी जाधव, त्यातले त्यात विशेष रूपानं सन्माननीय श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार खैरे साहेबांची उपस्थिती, तो दुग्ध शर्करा योग. कीर्तनामध्ये काही परखड मतं तुम्हाला वाटल्या असतील, पण जुन्या काळातले जर का लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदायातले आमचे गुरुवर्य किसन महाराज साखरे 21 जानेवारी 2025ला ब्रह्मलीन झाले. तसे विद्वान कीर्तनकार गेल्या 100 वर्षात झाले नाही. 130 ग्रंथ त्यांनी लिहिले. अमिताभ बच्चननी त्यांना अवॉर्ड दिला होता. आणि विश्वविख्यात हिंदू धर्म के मेरे पूज्य गुरुदेव मुरारी बापू, उनके जैसा ज्ञानी कौन हो सकता है साहब, जो एक शब्द पर 9 दिन की चर्चा करते, ऐसी चेष्टा कौन कर सकता है. तो पूज्य गुरुदेव मुरारी बापू भी उनके यहाँ पर आकर के 2 दिन रुके थे. हाँ, आद्य शंकराचार्य द्वारका पीठ के अभी मुक्तेश्वरानंद जी है, उनके पहले जो गुरु थे ना स्वामी स्वरूपानंद, वो भी पूज्य गुरुदेव साखरे महाराज के पास आए थे. तो ऐसे प्रकांड पंडित थे साखरे महाराज. अभी वर्तमान समय में 2-4 कीर्तनकार हैं, ये चले गए साहब तो पूरा बुरा हो जाएगा. संप्रदाय में बहुत चेष्टा कर रहे लोग, तमाशा कर रहे, कीर्तन का पूरा तमाशा बना दे. इसलिए थोड़ा सा आप आने से पहले मैंने कुछ परखड़ व्याख्या यहाँ पर स्पष्ट मत व्यक्त किया, तो किसी को बुरा लग सकता है तो क्षमा चाहते भैया. पण आपल्या हिंदू धर्माचा एखादा साधू सडला तर हिंदू धर्म बदनाम होतोय साहेब, माहिती आहे. सगळे धर्म ख्रिश्चन मिशनरी वगैरे त्याच्या मागे लागलेत. म्हणून आपल्या साधूंनी आचरण ठेवावं, साधना ठेवावी. ज्ञान कमी असेल तरी चालेल, पण गुरु परंपरेचं अवगाहन अवलोकन अनुसरण करावं. माझ्या सगळ्या वारकऱ्याला मी विनंती करतो, हात जोडून. नाही एक अध्याय झाला, पण 5 ओव्या तुम्ही रोज वाचा उद्यापासून ज्ञानेश्वरीच्या. 5 अभंग वाचा तुकाराम महाराजांचे, आणि तुम्ही 5 एकनाथी भागवताच्या ओव्या वाचा. आणि तुम्ही काकड्याच्या 3ऱ्या मालिकेतले 12 अभंग उठा उठा प्रभात झालीपासून तर या ठिकाणी तळ हात टेकितपर्यंत इथपर्यंत तुम्ही ते 12 अभंग, तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाश इथपर्यंत ती 3री मालिका म्हणा. आणि ज्ञानोबांचा हरिपाठ म्हणा, कोणी तुमचा बालवाका करू शकणार नाही. लक्षात येतंय. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित. काही माझे वाईट शब्द शास्त्ररहित निघून गेले असेल, मी तुमच्या भावासारखा मुलासारखा आहे, मला माफ करा. मी काही घटना खूप पाहिल्या, मला वाईट वाटलं. असं व्हायला नाही पाहिजे. जो खरा साधक असतो त्याला समाजाची
काय आहे? तळमळ आहे समाजाचा विषय. म्हणून काही शास्त्रदायी शब्द निघून गेला असेल, पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. जे काय आवडलं ते गुरुवर्य साखरे महाराजांचं, पूज्य गुरुदेव मुरारी बापू, सगळ्या संतजनांचं समजा. आणि जे काही दोष तुम्हाला वाटले असतील ते माझ्या वाणीचे समजा. ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली.